महिला मंडळ बसलं का? हां बसून घ्या सर, सगळे बसून घ्या. वाटलं तर मागचे पुढे या आणि पुढचे मागं जा. हां बसून घ्या सर. हां आता एक वेगळा कार्यक्रम आहे या ठिकाणी. आदरणीय आमचे सोनवणे सर म्हटले म्हणजे महाराज या. हां फक्त त्यांची विनंती मान दिला. हां त्यांनी काय केलं रात्री मला फोन केला, म्हणजे महाराज हॅलो, मी आलो. शाबास. दोघंच आमच्या ते म्हणले हॅलो, मी आलो. या तर कुठून या, कसे या, येड्या बाबळून या नाही तर डोंगरावरून या नाही तर तळ्यातून या, कुठून या, पण आज मला इथं तुम्ही आलेच पाहिजेत. रात्री त्यांनी मला सांगितलं, म्हणलं काय हरकत नाही, तुमच्यासाठी कुठून येतो. हां आणि म्हणून एक म्हणजे महाराज तुम्ही काही कलाकार घेऊन या. तर मुलं कलाकार कशाला, एकटाच ओढतो. हां हां तर मग असं एक विनोदी कार्यक्रम आहे. आता मी काही कलाकारांचे आवाज या ठिकाणी सादर करणार आहे. आवाज. हां आता जे काही आपल्या आजच्या कीर्तनामध्ये काही मंडळी झोपल्या होत्या, हां आमच्या महिला मंडळ, हां आता काय करा, झोपलेले जागे व्हा आणि जे जागे ते झोपा. हां आता म्हणा वा वा. आता महिला मंडळ तिकडे घरी गेलं बरं का, कसं आपलं समोर पब्लिक पाहिजे. हां आता काही आता ते काय म्हणते, इकडं महाराजा दणका चाललाय, आता आम्ही इकडे हे खावा की हे कीर्तन ऐकावा, म्हणजे आमचा कार्यक्रम ऐकावा असं होणार आहे. आणि म्हणून काय हरकत नाही, जरा थोडा सरबाद द्या. तर एक आज आगळा वेगळा कार्यक्रम आहे. आज तुम्ही बोलणार, मीही बोलणार. तुम्ही जेवण करणार आत्ता. हां हां आता तुम्ही जेवण करणार, पण मी काय करणार, मी काहीच करणार नाही. हां तुम्ही जेवण करणार, मीही जेवण करणार. हां तुम्ही जर भजन गायलं तर मी वाद्य वाजणार. वाद्य म्हणजे कुठे. हां तर पाहूया काही कलाकारांच्या आवाजातून कार्यक्रम सुरुवात करतो. आदरणीय सोनवणे सर त्यांचे सर्व सहकारी मला म्हटले की महाराज काहीतरी कलाकारांचे आवाज काढा. मला काय हरकत नाही, कलाकारांचे आवाज सादर करतो. पाहूया मी काही कलाकारांचे आवाज सादर करतो. प्रत्येकानं आपापलं मेमरी कार्ड सुरू करा. मेमरी म्हणजे कुठली, डोक्याची. हां नाही तर उभं मोबाईलला दणकं मारताल, टाकता मोबाईल बिघडून. हां चालते सकाळी मोबाईल शब्दून. म्हणून पाहूया काही मी कलाकारांचे आवाज सादर करतो. आमचे वा पीटी मास्तर घर याला धन्यवाद देतो. अतिशय सुंदरशी मगाशी पीटी होती, कारण माझं लक्ष तिकडंच. कारण माझं महाराज माझं आयुष्य पूर्ण हे संगीत क्षेत्र केलं. आता माझ्या डोक्यात सध्या 3000 गाणं आहे. सध्या 3000 गाणं ओके आहे. तुम्ही गाणं कोणतं म्हणू शकता. मी त्याच्यामधला माझ्याकडे ऑर्केस्ट्रा आहे लग्नाचा, सिंत वाजतो, पीटी वाजतो, भजन करतो, कॉमेडी करतो. कोणत्याही गायकानं कोणतंही गाणं गायलं त्या गाण्याला माझ्याकडे वाद्य आहे. हां असा आपला तो कार्यक्रम आहे. आणि म्हणून एक महाराष्ट्रामधला एक आगळावेगळा कार्यक्रम. तर पाहूया मी काही कलाकारांच्या आवाजातून कार्यक्रम सुरू करतो. कलाकार कोण आहेत आपण जर ओळखा. पाहूया एक सुरुवातीला एक सुंदरचा कार्यक्रम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज आपल्या वेलोळी गावामध्ये प्रति वर्षाप्रमाणे या वर्षी सुंदर जागा. कोण मला निळ फुले ते गेले वर, आम्ही आले खाली. म्हणजे सुंदर अखंड हरिनाम सप्ताह चाललं. गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, कोतवा सर्वांना धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रम सुरुवात करतो. पण आमचे दुसरे कलाकार या ठिकाणी त्यांना म्हणूया. हा रामराव. रामराम. बरे काय, अहो काय जंक्शन कार्यक्रम दिसतोय. हो कार्यक्रम जंक्शन आहे, पण तुमचा कार्यक्रम काहीतरी फंक्शन करा. फंक्शन करा ते मला काय, अहो साधू संत आशीर्वाद असो काही होऊ शकतो, पण काहीतरी वाजलं पाहिजे. ते मला तोंडाने लोक बोलतात, पण आपण काहीतरी वाजलं पाहिजे. काय ईश्वराची शक्ती काय हे दाखवून दिलं पाहिजे. हा आपण काहीतरी वादा, तबला वादा, ढोलकी वादा, काहीतरी वादा. हा करा सुरू करायचे. तर पाहूया.
आता ज्यांनी टाळी वाजवली त्यांचं अभिनंदन करतो, ज्यांनी नाही वाजवली जाणून बुजून त्यांचं अभिनंदन, काय हरकत नाही. आणि म्हणून सर्वांचं अभिनंदन करतो. पण मला सांगा, आपल्या जन्मापासून आत्तापर्यंत असा कार्यक्रम कुठं पाहिला का? खरे सांगा. आणि हे बी लक्ष ठेवा, आता मी जे बोलतोय आपल्या शब्दाकडे लक्ष असू द्या. 50 वर्षामध्ये आपल्या गावात जर असा कार्यक्रम कोणी केला तर मला कोणी हॅलो करायचं आहे, मी पळत येणार तिकडून, कारण ह्या कलेचा कलाकार नाही. म्हणून मी आतापर्यंत इंडिया टीव्ही, ई टीव्ही, झी टीव्ही, स्टार टीव्ही, IBN लोकमत, सह्याद्री दूरदर्शन, साम टीव्ही, झी टॉकीज, एवढ्या टॉकीजवरती एवढ्या चॅनलवरती कार्यक्रम झालेले आहेत. म्हणून असं एक महाराष्ट्रामधला एक आगळा वेगळा कार्यक्रम, कारण याला शिकवणारं कोण नाही. आता उद्या तुम्ही अमिताभ बच्चन आणले इथं उभे केले तरी त्यांच्याकडे हा कार्यक्रम नाही. अमिताभ बच्चन, शाहरुख खान कोणी आणा, कारण त्यांच्याकडे त्यांची वेगळी कला, पण ही वाद्याची कला नाही. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो. एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. पण मला वाटतं आपल्या या चालू कार्यक्रमातून आता आपल्या या चालू कार्यक्रमातून जो उठून जाईन, जो पळून जाईन, त्याला 100% चिकनगुन्या होईल. त्याचा विचार करा. आणि या ठिकाणी मी उभा आहे, बरोबर आहे, हातात माईक घेतलाय, जाईन. हा जो चालू कार्यक्रम उठून जाईन त्याला 100% कोरोना होईल, बरोबर आहे. इकडे कोरोना आहे का कोणाला? आता आमच्या बीड जिल्ह्यात सध्या आता कमी झालंय. आणि म्हणून काही कोरोना होणार नाही, काही नाही. पण तुम्ही आता उठून जायचं नाही. आता ओके झालं तुमचा कार्यक्रम, तुमचं जेवण झालंय, आता काही चिंता नाही. पण घराला घराला कुलूप लावला, बरोबर आहे. नाही तर काय काय होतं. म्हणून पाहूया एक आगळा वेगळा कार्यक्रम. मी महाराज, महाराज तुम्ही पीटी आता किती रुपयांची सुरुवात आली? 4. वा वा, काळीच्या, मी पांढरी, आपल्या काळी 1ची 4, बरोबर आहे. वाटलं तसं काय करायचं, सगळ्या पट्ट्या दाबून धरा, पीटी गथुडे बांधा, घरी घेऊन जा. कारण कसं आहे, आमचं जी वाद्य आहे आता हे कोणत्याही स्वरात फिट होतं, बरं का. कोणत्याही स्वरात फिट होतं. म्हणून या ठिकाणी पाहूया स्वर्गीय निळ फुलांचा आवाजात कार्यक्रम सुरुवात करतो. पाहूया एक सुंदर कार्यक्रम. सुस्वागतम. बसते का मंडळी? पाहुण्या मंडळी बसते का? महिला मंडळ, पुरुष मंडळ, सर्वांना धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तुम्ही घाबरू नका. पण तुमच्या भेटीला आमचे दादा भाऊ दे, बरे का? मला तुमचं बरं, आमचं बरं, काहीतरी वाजलं पाहिजे. पाहुणे मंडळी काय म्हणा, अहो एखादी गवळा का ती मला अशी गवळ म्हणा, हे सगळे उठून गेले चालतील. तर आपण दोघं ना म्हणा रात्रभर सुट्टे केला. तर पाहूया एक सुंदरची गवळण. हॅलो हॅलो